गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे इंद्रावती नदीच्या पुराच्या दबावातून पर्लकोटा नदीला पूर आलाय। हेमलकसा ते भामरागड दरम्यान असलेल्या पर्लकोटा नदीवर असलेला हा पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे भामरागड तालुक्याचा गडचिरोली जिल्ह्याशी संपर्क तुटलेला आहे। तर पुराचं पाणी वाढत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर पर्लकोटा नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय आणि गेल्या 2 दिवसांपासून सततचा हा पाऊस पडतोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, पावसाची काय सद्यस्थिती? गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाले भरून वाहत आहेत। लगतच्या छत्तीसगड तेलंगणामध्ये पडलेल्या पावसाचा जोर या ठिकाणी नदी नाल्यांवर दिसून येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंद्रावती नदीच्या दबावातून पर्लकोटा नदी जी भामरागड तालुक्यातली महत्त्वाची नदी आहे त्या ठिकाणी त्या नदीला पूर आलेला आहे। त्यामुळे हेमलकसा ते भामरागड दरम्यान असलेला मोठा पूल हा पाण्याखाली गेला आहे। 100 गावांचा आणि भामरागड तालुक्याचा जगाशी असलेला संपर्क तुटलेला आहे। कुठलीही वाहतूक होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। सध्या सुद्धा या भागात दक्षिण गडचिरोली जिल्ह्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। येलो अलर्ट, रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी अविशात पांडा यांनी या भागातल्या काही तालुक्यातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नदी नाल्यांना पूर येत असल्याने विशेषतः काही धरणातून पाणी सोडण्यात आलेला विसर्ग वाढलेला आहे। त्यामुळे या नद्यांच्या पूर पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। गोदावरी, प्राणहिता आणि इतर उपनद्यांना, त्यामुळे नदीकाठावरील गावांना सुद्धा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सध्या तरी 2 ते 3 मोठे मार्ग बंद आहेत। आसरल्ली ते सिरोंच्या दरम्यान असलेला रस्ता पूल काही ठिकाणी खचलेला आहे। त्यामुळे हा जो छत्तीसगडकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग सुद्धा बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या ठिकाणी तयार ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे महेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। हवामान खात्याकडून भंडारा जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यात देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। भंडारा जिल्हा प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। 2 दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे। दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे।